नमस्कार मंडळी, आपण पण एनए प्लॉट घेण्याच्या विचारात आहात, ते पण पुण्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये किंवा पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये आजकाल तुम्हाला सिटीच्या नियरबायच्या लोकेशनला कुठेही एनए प्लॉटचा प्रोजेक्ट मिळणार नाही, कारण पुण्यामध्ये FSI या लेवलला वाढला आहे की कोणत्याही बिल्डरला पुण्याच्या जवळपासच्या एरियामध्ये एनए प्लॉट काढायला परवडत नाही आणि घेणारालाही परवडत नाही. याचंच एक उदाहरण म्हणून सांगतो. गोदरेजने आत्ता हिंजेवाडीमध्ये प्लॉट्स ओपन केले आहेत, हिंजेवाडी फेज 1 मध्ये. पण तिथला रेट पाहून सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचे रेट्स आहेत. हे प्रत्येकाला समजतंय की एनए प्लॉट घेणं आपल्या बसची गोष्ट राहिलेली नाहीये, आपल्या आवाक्यातली गोष्ट राहिलेली नाहीये. पण याच सगळ्या प्रोजेक्ट्सचे प्राइस, किंमत, त्या सगळ्या गोष्टी बघता मी आज तुमच्यासाठी एक प्रोजेक्ट घेऊन आलो आहे, जो तुमच्या बजेटमध्ये असणार आहे आणि एनए प्लॉट असणार आहे आणि लक्झरी अमेनिटी सोबत पण असणार आहे. तर हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे, हा प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला मिळतो पुणे सोलापूर रोडला. पुणे सोलापूर रोडला कुंजीरवाडी फाटा. जसं तुम्ही हडपसरवरून निघाले डायरेक्टली तुम्ही कुंजीरवाडी फाट्यावरती येता. कुंजीरवाडी फाट्यावरून आळंदी महातोबाची स्टेशन लागतं. स्टेशनकडल्या एरियामध्ये आल्यानंतर तुम्हाला हा प्रोजेक्ट लागतो. हा प्रोजेक्ट हिलटॉपवरती आहे. थोडासा हिलटॉप म्हणजे एकदमच टॉपवर नाहीये. तुम्ही खाली लोकेशन बघू शकता. जास्त पण हाईट नाहीये याची, पण हाईट या लेवलला आहे की तुम्हाला लाईफ टाईम कंटिन्यू इथं खेळती हवा मिळणार आहे. व्हेंटिलेशन, एअर क्वालिटी आणि आजूबाजूला फ्युचरमध्ये जरी खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली आणि हाय राईज बिल्डिंग्स आल्या तरी पण तुमचा प्रोजेक्टला कुठलाही अडथळा येणार नाही, कारण तुम्ही जे घर बांधणार आहात इथे तुम्हाला G+2चं कन्स्ट्रक्शन परमिसिबल आहे इथं. त्याच्यामुळे तुमची हाईट इथून 2 मजले आणखीन वरती जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही हवा, तुमच्या घरामध्ये येणारी कुठलीही हवा आडली जाणार नाहीये हाय राईज कन्स्ट्रक्शनमधून सुद्धा. असा हा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू होते साधारण 35 लाखापासून. 1200 स्क्वेअर फीटचा प्लॉट तुम्हाला इथं साधारण 35 लाखामध्ये जातो, ज्याचा एक सॅम्पल प्लॉट देखील इथं बनवलेला आहे. 30 बाय 40 स्क्वेअर फीटचा तुमचा 30 बाय 40 फुटाचा तुमचा प्लॉट असणार आहे 1200 स्क्वेअर फीटचा. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला जे कन्स्ट्रक्शन करायचं आहे, बाजूला चारही साईडने लँड पार्सल सोडून, म्हणजे मार्जिन सोडून तुम्हाला ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला विंडो प्रत्येक घराला, आता काय होतं अनऑर्गनाइज कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा आर झोनच्या प्लॉटिंगमध्ये किंवा ॲग्रिकल्चर झोनच्या प्लॉटिंगमध्ये कोणालाही कुठलंही बंधन नसतं की तुम्ही कन्स्ट्रक्शन कसं करायचं. इकडे एक जण बांधकाम करतो, त्यालाच लागून दुसरी भिंत करतो, तुम्हाला विंडो काढायला चान्सेस राहतात. पण ऑर्गनाइज कन्स्ट्रक्शनमध्ये एनए जे प्लॉट असतात, सँक्शन प्लॉट असतात, तिथं तुम्हाला तुमचं कन्स्ट्रक्शन सुद्धा सँक्शन घेऊनच करावं लागतं, प्लॅन पास करून करावं लागतं. ज्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर प्रत्येक घराला बंगल्या टाईप तुमचं बांधकाम, बंगल्याच्या पद्धतीने तुमचं बांधकाम होऊ शकतं, ज्याला तुम्ही विंडो काढू शकता, अशा पद्धतीचं हे बांधकाम होतं. आणि त्याचाच फायदा की तुमचा पूर्ण सोसायटी त्या लेवलने थोडीशी स्टँडर्ड दिसते. आणि याच्यामध्ये ॲम्युनिटीज तुम्हाला मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 2.7 एकरमध्ये तुमच्या ॲम्युनिटीज असणार आहेत. 45+ ॲम्युनिटीज, 3 मोठे मोठे क्लब हाऊस तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत. त्याचं एक 3D मॉडेल आतमध्ये बनवलेलं आहे. आपण 3D मॉडेल पण बघूया आतमध्ये जाऊन, आणि ज्याच्यामध्ये प्लॉटची साईज कशा पद्धतीने असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे लोकेशन कुठं आहे, ह्या लोकेशनला तुम्ही इन्व्हेस्ट का केलं पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगतो. या लोकेशनपासून तुम्हाला हे जे पर्वतरांग दिसते, याच्या पलीकडल्या एरियामध्ये एक साधारण 5-7 किलोमीटर, डोंगरापासून पलीकडे 5-7 किलोमीटरच्या एरियामध्ये पुरंदर एअरपोर्ट जो बनणार आहे ना, ज्या गावांमध्ये बनणार आहे ना, त्या गावांचा एरिया तिथला आहे. जवळपास 2,500 ते 3,000 एकरची लँड पार्सल ही पुरंदर एअरपोर्टसाठी अक्वायर करण्यात येणार आहे. तर पुरंदर एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी पण तुम्हाला जवळ असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथून तुम्हाला रिंग रोडची कनेक्टिव्हिटी खूप जवळ असणार आहे. 2.5 किलोमीटरवरती याच दिशेला, म्हणजे ह्या डोंगराच्या पायथ्याच्या अलीकडून रिंग रोड जातोय, जो तुम्हाला इथून 2.5 किलोमीटरच्या आसपास आहे या लोकेशनवरून. आणि सर्वात महत्त्वाची न्यूज म्हणजे आज आहे 1 मार्च, आपण व्हिडिओ आज शूट करतो 1 मार्चला. तर आजच्या दिवसाची ही शेवटची डेडलाईन होती टेंडर अप्लाय करण्यासाठी रिंग रोडसाठी, 110 मीटरच्या रिंग रोडसाठी. जवळजवळ 130 किलोमीटरचा हा रिंग रोड असणार आहे. 80% त्याचं लँड ॲक्विजिशन सुद्धा कंप्लीट झालेलं आहे आणि लवकरच त्याचं काम सुरू होणार आहे. त्याची काम कंप्लीट करण्याची जी डेडलाईन असणार आहे ती पण जवळपास 2.5 वर्षाची. म्हणजे जर 1 मार्च आणि 4 मार्चला त्याचं टेंडर जे अप्लाय केलेलं आहे, कोणाला टेंडर मिळालं ते 4 मार्चला बाहेर येईल की कोणत्या कंपनीने ते टेंडर घेतलेलं आहे, आणि त्यांना तिथून पुढं काम कंप्लीट करण्यासाठी 2.5 वर्षाचा कालावधी. 2.5 वर्षामध्ये तुमचा रिंग रोड तयार करून द्यायचा आहे त्यांना. MSRDCने हे टेंडर काढलेलं आहे. तर हा रिंग रोड पण तयार होईल. त्याच्यामुळे तुम्हाला इथून मुंबईची कनेक्टिव्हिटी, मुंबई हायवेची कनेक्टिव्हिटी, किंवा तुम्हाला साताऱ्याला जायचंय, कोल्हापूरला जायचंय, किंवा तुम्हाला नगर जायचंय, नाशिक जायचंय किंवा मुंबई जायचंय, सगळ्या बाजूला तुम्ही कुठूनही कनेक्ट करू शकता. आणि तो रिंग रोड 8 लेनचा रिंग रोड आहे आणि ज्याचा ताशी वेग 120 km/h असणार आहे. तर त्याच्यामुळे कुठेही सिग्नल नाहीये, काय नाही, तुम्ही इझिली एकदम फास्ट कनेक्ट करू शकता सिटीच्या सगळ्या एरियामध्ये बाजूला. तर चला आपण 3D मॉडेल बघूया की याच्यामध्ये तुम्हाला प्लॉट कसे मिळणार आहेत आणि अमेनिटीज कशा पद्धतीचे आहेत. हे सेल्स ऑफिस आहे. लक्ष्मी एम्पायर नाव आहे प्रोजेक्टचं.
अशा पद्धतीचा हा लेआउट आहे. 28 एकरमध्ये 368 प्लॉट आहेत. हा सेंटरला तुमचा 60,000 स्क्वेअर फीटचा अम्युनिटी स्पेस दिलेला आहे. याच्यामध्ये तुमचे अम्युनिटीज दिलेत. याच्या व्यतिरिक्त त्या कॉर्नरला एक तुमचे अम्युनिटीज आहेत आणि ह्या कॉर्नरला एक तुमचे अम्युनिटीज दिलेले आहेत. आत्ता इनिशियली हा पॅच बुकिंगसाठी ओपन केलेला आहे. याच्यामधल्या बुकिंग सध्या आपण घेतोय. इकडल्या अजून बुकिंग्स ओपन केलेल्या नाहीयेत. हा 60,000 स्क्वेअर फीट आहे, तो 30,000 स्क्वेअर फीट आहे, हा जवळपास 25,000 स्क्वेअर फीटचा आहे. अशा टोटल तुमचा जवळपास 2.25 एकरच्या आसपास अम्युनिटीज दिलेले आहेत. इथं थोडासा त्याचा 3D लेआउट आहे, तो पण आपण एकदा बघून घेऊ. हा तुम्ही बघू शकता तिन्ही क्लब हाऊस, तिन्ही अम्युनिटी स्पेसमध्ये वेगवेगळे 3 क्लब हाऊसेस दिलेले आहेत. गणेश टेम्पल दिलेला आहे इथं मोठं. त्याच्या व्यतिरिक्त ह्या अम्युनिटीज पण तुम्ही बघू शकता. एवढ्या लक्झरी अम्युनिटीज, रिसॉर्ट टाईप अम्युनिटीज तुम्हाला मिळतात या प्रोजेक्टमध्ये. आणि प्लॉटची साईज पण चांगली आहे. 1200 स्क्वेअर फीट पासून 8,500 स्क्वेअर फीट पर्यंतचा प्लॉट तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि रेट सगळ्या प्लॉटसाठी साधारण तोच आहे. फक्त तुमचा जर तुम्ही 12 मीटर रोडच्या साईडचा घ्यायला गेले तर तुम्हाला थोडासा प्रीमियम चार्ज लागेल त्याला, कारण तिथं तुम्हाला FSI पण 1.5चा मिळतोय 12 मीटर रोडच्या बाजूच्या प्लॉटला. आणि 12 मीटर बाजूच्या रोड म्हणजे तुम्ही एंट्री केली, हा जो मेन रोड आहे हा तुमचा 12 मीटरचा रोड आहे. ह्याच्या बाजूचा कुठलाही प्लॉट तुम्ही जर घेतला तर याला तुम्हाला 1.5चा FSI मिळणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा डायरेक्ट व्हॉट्सॲपवर मेसेज करा. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.